भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आकाशामध्ये उडती कशी उडती कशी पहा पाखरे, उडती कशी पहा पाखरे. ना फेरिता ना कापिता परमपिता पोषितो तया, परमपिता पोषितो दया. सुगंध पहा रंग पहा, रानामध्ये पुष्पती पहा, रानामध्ये पुष्पती पहा. नाकातिथी ना कष्टकरी परमपिता सजवितो तया, परमपिता सजवितो दया. आकाशामध्ये उडती कशी उडती कशी पहा पाखरे, उडती कशी पहा पाखरे. ना फेरिता ना कापिता कापिता परमपिता पोषितो तया, परमपिता पोषितो दया. पक्षी
पहा पक्षी पहा फुले पहा फुले पहा मोठी ही देवाची दया मोठी देवाची दया तुझा माझा तुझा माझा परमपिता परमपिता सत्य प्रेम दाखवी हमा सत्य प्रेम दाखवी हमा आकाशामध्ये आकाशामध्ये उडती कशी उडती कशी पहा पाखरे उडती कशी पहा पाखरे ना फेरिता ना फेरिता ना कापिता ना कविता परमपिता पोषितो तया परमपिता पोषितो दया परमपिता पोषितो तया परमपिता पोषितो दया आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वेच येशू तुला भेटतो हा कार्यक्रम तुम्हाला स्वागत करते आहे. प्रत्येक रविवारी दुपारी 3 वाजता हा कार्यक्रम ऐकू शकता. आजचा आपण जाऊया प्रेषितांची कृती आहे 9 अध्याय 6 वचन. प्रेषितांची कृती 9:6 मध्ये पाहत आहे. ॲक्ट्स 9:6. तेव्हा तो तरतर कापत व आश्चर्यचकित होऊन म्हणाला, प्रभो मी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. प्रभू म्हणाला, तर उठ व नगरात जा, म्हणजे तू काय करायचे हे तुला सांगण्यात येईल. प्रभू मी काय करावे, तुझी इच्छा काय आहे, माझ्याबद्दल तुझी इच्छा काय आहे. वर्षाच्या शेवटी आम्ही आलेलं आहे. आपण देवाकडे असं प्रश्न विचारतो का, तुझी इच्छा काय, मी तुझ्यासाठी काय करू प्रभू, काय करू मला सांग. हे अध्यायामध्ये सुरुवातीपासून काय वचन आपण पाहूया. प्रेषितांची कृती 9 अध्याय 1 वचनापासून. हा कोण होता. शाऊल अजूनही प्रभूच्या शिष्यांना धमक्या देणे व त्यांच्या घात करणे याविषयीचे फुतकार टाकत होता. प्रभूचं नाव घेणाऱ्या लोकांना एवढं सतवित होता, मारत होता. आणि पुढचं वचन 2 वचनामध्ये त्याने प्रमुख याजकाकडे जाऊन त्यांच्यापासून दिमिश्कातल्या सभास्थानांना अशी पत्री मागितली की तो मार्ग अनुसरणारे पुरुष किंवा स्त्रिया कोणी त्याला आढळल्यास त्याने त्यांना बांधून यरुशलेमेस आणावे. त्यांनी अथॉरिटी लेटर मागितली. दमिश्क जातो तिथं कोण असं कोण येशूचं नाव घेणार असेल त्यांना मारून मी यरुशलेमात घेऊन येणार. तिसरं वचन. असं तो सर्व पत्र घेऊन अधिकाऱ्याचं पत्र घेऊन चालला. मग जाता जाता असं झाले की तो दिमिश्काजवळ येऊन पोचला. त्यावेळी अकस्मात त्याच्याच भोवती आकाशातून प्रकाश चमकला. पुढचं असं एक प्रकाश चमकला, ज्योती चमकला. तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली की, हे शौला शौला माझा छळ का करतोस, तू मला का सतवतोय. तो विचारायला लागला, प्रभू तू कोण आहेस. त्याने म्हटले, ज्या येशूचा तू छळ करतास तोच मीच आहे. काट्यावर लात मारणे तुला कठीण आहे. काट्यावर लात मारलं तुझ्या पायाला मार लागणार, काट्याला नाही. मी येशू आहे. शौलाला वाटलं येशूच्या लोकांना सतवणं तर येशू काय करणार आहे. पण येशू म्हणतो, माझ्या लोकांना सतवताना छळ करतोस ना, तर तो मला छळ करतोस. तो घाबरला. आता मी काय करावं सांगा. शहरामध्ये जा म्हटलं. आणि तो जाऊन 9 वचन पाहत आहे. तो 3 दिवस आंधळ्यासारखा झाला व त्याने काही अन्न पाणी घेतले नाही. येशू जगाच्या ज्योती आहे. योहान 1:9 म्हणते, जॉन 1:9 योहान 1:9 जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो तो जगात येणार होता. प्रत्येक मनाला प्रकाशित करणारा. आज शाऊल येशूच्या लोकांना सतवित होता, मारित होता, येशूच्या विरुद्ध काम करत होता. पण येशू त्याला भेटायला आलं. त्याला भेटून त्या चारभोवती चौथी चमकला. तो विचारला, तू कोण आहेस. तू देवाच्या लोकांचा छळ करतोस तर तू माझा छळ करतोस, मला सतवतो. तो काट्यामध्ये लात मारत बसला आहे काय.
आता तो देवाच्या इच्छा असली आपल्यासोबत, तुझी इच्छा काय आहे तुम्ही करतो, माझी इच्छाने वागलो होतो, याच्या शेवटी आलेलं आहे. तुम्ही देवाकडे म्हणा, प्रभू आतापर्यंत माझ्या इच्छाने वागलो, माझ्या मनात काय वाटलं ते मी करत राहिलो, पण आता माझ्या मनाने नाही प्रभू, या नवीन वर्षात मी नवीन मनुष्य म्हणून जाणार आहे. तुझी इच्छा काय, मी काय करू. आणि 3 दिवस तो जगाला पाहिला नाही, जगात ते कोणाला पाहू शकला नाही, फक्त त्याचे डोळे बंद आहे, आंधळा झाला. पण वचन काय म्हणते 11 वचनामध्ये, इथे अनन्या नावाच्या शिष्याला परमेश्वर काय म्हणतो, प्रभू त्याला म्हणाले उठून नीट नावाच्या रस्त्यावर जा आणि यहूदाच्या घरी तार्सकर शौल नावाचा मनुष्य शोध कर, कारण पहा तो प्रार्थना करत आहे. किती मोठं साक्षी बघा. तो येशूच्या विरुद्ध होता, प्रार्थनाच्या विरुद्ध होता. देवाचे लोक प्रार्थना केली त्यांना मारायचं, येशूचं नाव घेतलं मारायचं, पण तो आता प्रार्थना करायला लागला. ते जीवन बिलकुल बदलला बघा. असं ख्रिस्तामध्ये तुम्ही आलं तर तुमचं जीवन बदलणार. कारण यांनी किती मोठं पाप केले, किती लोकांना मारले, हे सगळं देवाला ठाऊक नाही का. पण तो काय म्हणतो माहिती आहे का, तिमोथीकरांचा पहिले पत्री 1 अध्याय 15 वचनामध्ये, 1 तिमोथी 1:15 ख्रिस्त येशू पापी लोकांना तारण्यास जगात आला, हे वचन विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारण्यास योग्य आहे. त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे. येशू ख्रिस्त पापी जनांना तारण्यासाठी जगात आला, पण मी मुख्य पापी होतो, पण माझ्यावर त्यांनी कृपा केली, मला तारण केली. मी किती मोठा पापी, ख्रिस्ती लोकांना मारायचं, त्यांना सतवायचं, जेलमध्ये बंद करायचं, हे असं काम करत होतो. पण येशूच्या प्रकाश त्याच्यावर पडला. माझ्या प्रियानो, जीवन बदलणारा येशूचा प्रकाश आहे. हा मनुष्य म्हणतो मी मुख्य पापी, पण मला देवाने क्षमा केली, माझ्या पापाला क्षमा केली. आणि गलतीकरणास पत्री 2:20 वचनामध्ये, गलेशियन 2:20 तो स्वतःबद्दल काय म्हणतो बघा, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि यापुढे मी जगतो असं नाही, मी नाही आता, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाने योग्य आहे, विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरता दिला. येशू माझ्यावर प्रीती करून स्वतः जीवाला माझ्यासाठी दिला. वधस्तंभावर येशू ख्रिस्त खिळलेला आहे, तर माझ्यासाठी जीव दिला, त्याच्यावर विश्वास करतो. मी या जगामध्ये जगत आहे, मी तर ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर मी खिळलेला दिलेला आहे. माझं जुनं जीवन गेलं, जुनं जीवन ख्रिस्तामध्ये मारून टाकलं वधस्तंभावर. आता मी नवीन जगत आहे, ते माझ्याने नाही, मी तर मेलो, मी आता नाही आहे, मी जगत नाही, मी माझ्या असं म्हणायला काय नाही आहे. आता येशू माझ्या जगत आहे, त्यांनी स्वतःसाठी आमच्यासाठी स्वतःला दिलं. गलतीकरणास पत्र 1 अध्याय 4 वचनामध्ये, गलेशियन्स 1:4 येशू ख्रिस्त आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रदायाच्या दुष्ट पापापासून सोडवावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आमच्या पापाबद्दल स्वतःला दिले. बघा, या सांप्रदाय दुष्ट युग, हे जग दुष्ट आहे, या युगापासून तुम्हाला सोडवावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल स्वतःला दिले, स्वतःला अर्पण केलं. माझ्या प्रियानो, असं स्वतःला आमच्या पापासाठी स्वतःला अर्पण केलेला आणखीन कोण देव तुम्हाला आढळले का? नाही ना. एकच देव तुमच्या आमच्या पापासाठी आपला जीव दिला, तुमच्या आमच्या पाप आपल्या अंगावर घेतला वधस्तंभावर, म्हणजे तुम्हाला मला पापापासून सुटकारा मिळावं, आम्हाला तारण मिळावं. आम्हाला तारण्यासाठी येशू ख्रिस्त आलं. आज येशूच्या ज्योती ज्या सौलाच्या चारोभोवती चमकत तुमच्याबरोबर चमकत आहे. येशू जगाचा ज्योती आहे, जगाच्या ज्योती आहे. योहान 8:12 जॉन 8:12 जॉन 8:12 येशूनं म्हटलं, मी जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. यापुढं येशू ख्रिस्ताला मनामध्ये घ्या, तो ज्योती तुमच्या मनामध्ये येऊ दे, प्रकाश येऊ दे. यापुढे तुम्ही अंधारामध्ये चालणार नाही,
तुमच्याबरोबर जीवनाचा प्रकाश राहील. जीवनाचा प्रकाश म्हणजे जीवनभर हे प्रकाश राहील. म्हणून करितकरास दुसरी पत्री 5:17 2 Corinthians chapter 5:17 म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या टाई असेल तर तो नवीन उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झालं आहे. तुमचे जुनं पाप सगळं निघून जाणार. येशू ख्रिस्त तुमच्या पापाला क्षमा करणार, का त्याने अगोदर तुमच्या पाप आपल्या अंगावर घेतलेलं आहे. येशू मला क्षमा कर, माझ्या पापाला क्षमा कर, माझ्या जीवनामध्ये माझ्या मनामध्ये प्रकाश येऊ दे. यापुढे मी अंधारामध्ये चालायचं नाही, प्रकाशामध्ये चालायचं आहे. माझं जीवन जुन्या जीवन नाही प्रभू, एक नवीन जीवन होऊ दे. ख्रिस्तामध्ये नवीन जीवन. या नवीन वर्षामध्ये एक नवीन जीव घेऊन तुम्ही चला. येशू तुमच्याबरोबर आहे, त्याच्यावर विश्वास ठेवा. तो तुमच्या आमच्या पापाकरिता मेले एवढं नाही, त्याला गाडले गेले, पण तिसरं तो जिवंत उठला. प्रकटीकरण 1:18 रेव्हलेशन 1:18 येशू ख्रिस्ताने काय म्हटलं? मी मेलो होतो तरी पहा मी युगानुयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्या जवळ आहे. आता मरणाच्या अधोलोक पाताळाच्या किल्ल्या येशूच्या हातामध्ये, कारण येशू ख्रिस्त एकच देव आहे. तो मेला, गाडला गेला आणि जिवंत उठला गेला. आज पण जिवंत आहे. मेलेलं तर जिवंत उठलं एकच देव येशू ख्रिस्त. म्हणून तुम्हाला मला तो सार्वकालिक जीवन देतो. आमच्या या जगामध्ये आम्ही पापमुक्त जीवन मिळून घेणार आणि स्वर्गामध्ये सार्वकालिक जीवन हे येशू ख्रिस्तामध्ये आहे. आज तुम्ही स्वतःला अर्पण करा. तुझी इच्छा काय प्रभू? चला प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, धन्यवाद प्रभू. त्या शौलाने विचारलं, प्रभू मी काय करावं, तुझी इच्छा काय आहे? इच्छा सोपलं. आणि त्याच्या जीवनामध्ये जगाचा प्रकाश येशू ख्रिस्त येऊन चमकला. त्याचं जीवन बदलला. मी पापी होतो, पण येशू माझ्यासाठी माझ्या पापापासून तारण्यासाठी माझ्या जगामध्ये आला. त्याने विश्वास केला, तर जीव बदलला प्रभू राजा. असं आज वचन ऐकलेल्या प्रत्येकाच्या मनाला स्पर्श कर प्रभू. हो प्रभू, जगामध्ये येऊन प्रत्येक माणसाच्या पापाकरिता स्वतःला अर्पण केलेलं एकमेव देव प्रभू येशू ख्रिस्त आहे प्रभू. तो आमच्यासाठी, आमच्या पापासाठी वधस्तंभावर किल्लेला गेला, मारले गेला, गाडीला गेला, पण तिसरं जिवंत उठला. आत्म जिवंत परमेश्वर आहे. जिवंत प्रभू परमेश्वरा, प्रत्येकाच्या मनाला स्पर्श कर, सरळ स्पर्श कर. जे कोणी आसक्तपणामध्ये आजारपणामध्ये आहे त्यांना स्पर्श करून बरं कर प्रभू. येशूच्या नावाने. तू म्हटलं माझ्या नावाने जे काही तुम्ही मागलं मी करेल म्हटलं प्रभू. ज्या नावाने येशूच्या नावाने मागतो प्रभू, प्रत्येकांना आरोग्य भेटू दे, आशीर्वाद भेटू दे. त्याच्या मनामध्ये जे काही तुमच्याकडे मागणी करतात तू म्हटलंस ना प्रभू, माझ्या नावाने जे काही तुम्ही मागाल ते मी करेल म्हटलं. येशूच्या नावाने प्रत्येक जीवनामध्ये जे आशीर्वाद पाहिजे ते आशीर्वाद येऊ दे प्रभू. मनामध्ये शांती येऊ दे, घरामध्ये शांती येऊ दे. आजच्या दिवसापासून ते आधारामध्ये चालायचं नाही, पण जीवनाच्या त्या प्रकाशामध्ये चालू दे. आशीर्वाद कर. येशूच्या नावाने मागितो म्हणा एक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन. आमचा पत्ता बेतेल पेंटिकॉस्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8856653531 किंवा 9833333722 किंवा 932334244695.